वडाच्या झाडाच्या पारंब्यांवर आता पार्क झुला घेता इकडं. अरे वा वा, शेवटी आम्ही त्या डेंजर पॅच जवळ येऊन पोचलो आहोत. इथं बघा आता समोर आहे राज सदर. इथे शिवकालीन तोफा आहेत, 2 तोफा ठेवलेल्या आहेत. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी सतेज नेमकर आणि आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे महाशिवरात्र. तर महाशिवरात्रीनिमित्त आपण सर्वांना देखील महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आम्ही निघालो पुन्हा एकदा सुरगड किल्ल्यावर जाण्याकरिता. मागच्या वेळी देखील आम्ही गेलो साधारण 3.5-4 महिन्यापूर्वी सुरगडला. पण तो ट्रेक आपला अर्धवट राहिलेला. एक डेंजर पॅच आहे मध्ये, त्या तिथे चढता न आल्यामुळे ट्रेक अर्धवट राहिला. पुन्हा आम्ही आलो तिथून. एक माणूस देखील तिथे अडकले, त्याला रेस्क्यू टीमने खाली घेतलं. त्यामुळे तो ट्रेक अर्धवट आम्ही सोडलेला. आता त्यामुळे आता पुन्हा एकदा आज आम्ही निघालो सुरगडला जाण्याकरिता. तर सध्या गारंबीला आहोत आम्ही. आता असंच रोहामार्गे कोलाडवरून सुरगडला जायचं. चला हवा पार्थ आहे माझ्यासोबत, आपला ट्रेकिंग पार्टनर. तर मित्रांनो, आता आम्ही वैजनाथ या गावी आलेलो. किल्ला सुरगडच्या पायथ्याशी असलेलं गाव. ते एक शंकर मंदिर आहे. ते शंकर मंदिराचं दर्शन घेऊया. मंदिर शंकर मंदिरात दर्शन घेऊन मग पुढे आपण जाऊया. पुढे घेरा सुरगड गावी, तिथून मग किल्ल्याचा ट्रेक चालू होतो. बघा मंदिरासमोर एक तलाव देखील आहे मोठा. पूर्वोत्तरेकनिधाने सदा वसंतम गिरिजासमेतं सुराराधितपादपद्मं पूर्ण दगडी मंदिर आहे. नमामि वैजनाथ. चला आतमध्ये दर्शन घेऊया आपण. चला मंदिरात आलो आम्ही. आज महाशिवरात्र असल्यामुळे मंदिरामध्ये विधिवत पूजा अर्चा चालू आहे. तर इकडे बघा सुरुवातीला नंदी आहे, बाजूलाच नागोबा आहे आणि हा आहे मंदिराचा गाभारा. आणि आतमध्ये गाभाऱ्यामध्ये भटजींकडून पूजा चालू आहे शंकराची. तर आता पार देखील आतमध्ये शंकराची पिंडीचं दर्शन घेण्याकरिता चाललेलं आहे. आणि मंदिरासमोर असलेल्या वडाच्या झाडाच्या पारंब्यांवर आता पार्क झुला घेता इकडं. अरे वा वा वा, मस्त. तर मित्रांनो, वैजनाथ गावातील शंकर मंदिरामध्ये दर्शन घेऊन आता आम्ही घेरा सुरगड या गावाजवळ आलो आहोत. इथूनच किल्ल्याचा ट्रेक चालू होते सुरगड किल्ल्याचा. तर आता आम्ही गाडी ते पार्क केलेली आहे आणि आता चालायला सुरुवात केली आहे किल्ल्याकडे जाण्यासाठी. पार्क चालू आहे पुढे. पस्तीस मिनटाचा ट्रेक करून आम्ही आता पहिला टप्पा पार केला आहे किल्ल्याचा. पठाराचा टप्पा पार करून आता पुढे आम्ही आलो. तिकडं बघा इकडे नकाशा लावलेला आहे किल्ल्याचा. ह्या बाजूला देवीचं मंदिर आणि हनुमानाची एक मूर्ती आहे. तिकडे जाण्याचा रस्ता आहे. आणि ह्या बाजूला उजव्या बाजूला किल्ल्याकडे जायचं आहे. तर आता मागच्या वेळी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा मंदिरात जाऊन आलो देवीच्या. त्यामुळे ह्यावेळी आता मंदिराकडे नाही जाते आम्ही. आता डायरेक्ट किल्ल्याकडे वरती चढायला सुरुवात करूया आपण. मित्रांनो बघा, इथेच तो वर डेंजर पॅच आहे जिथे मागच्या वेळी आम्ही अडकलो होतो. एक पर्यटक देखील अडकला होता. तर जवळ आलेलो आम्ही तिथे आता. आणि इकडला डोंगर बघा कसला भारी दिसतं, एकदम खतरनाक. खालून आम्ही वरती आलो, असं चढत आलो त्या बाजूने. आणि तिथून असं वरती थोडं चढलं की मग तो डेंजर पॅच आहे. पण त्याच्या अगोदरच एक उजव्या बाजूला असा रस्ता आला आहे. त्या रस्त्याने इकडं आलो. तिथे एक कातळात गुहा आहे. मागच्या वेळी आम्ही नव्हती बघितली, आम्हाला माहीत नव्हती. पण तो आता आलो आम्ही इकडे. छोटी गुहा आहे, चौकोनी आकाराची. आतमध्ये त्याच्या पाणी आहे. तिथे आतमध्ये खड्डा आहे आणि त्यात पाणी देखील आहे थोडंसं. तर अशी कशी गुहा आहे. आणि इकडे आता पुढे पार्थ बघा तर चढून दमलं आहे, आराम करतोय. आराम चालू आहे. आणि जरा पुढे थोडं एक पाण्याचं टाकं देखील आहे. इथे पाणी नाही, त्यात पाणी पूर्ण सुकलेलं आहे. पण बऱ्यापैकी मोठं टाकं आहे पाण्याचं. हे बघा चौकोनी आकाराचं असं मोठं टाकं आहे, आयताकृती. तिकडे वर आम्हाला चढून जायचं आहे. शेवटी आम्ही त्या डेंजर पॅच जवळ येऊन पोचलो आहोत. बघा इथेच आम्ही मागच्या वेळी उभे होतो. आणि हा डेंजर पॅच
आणि ह्या डेंजर पॅचमुळेच चढता न आल्यामुळे आम्हाला तो ट्रेक अर्धवट सोडून परत जावं लागलं होतं मागच्या वेळी. आणि इथेच तो एक माणूस वर अडकलेला, त्याचं रेस्क्यू टीमने रेस्क्यू ऑपरेशन करून त्याला खाली उतरवलं होतं असं रस्सीने खाली खाली. आपल्या व्हिडिओमध्ये आहे ती शूटिंग, नक्की बघा. तो डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक देतो मी, तर नक्की बघा. आणि इथं एक समोर बोगदा आहे, मोठा आहे. मग आता थोडा वेळ जो बोगदा बघितला त्यापेक्षा थोडा मोठा बोगदा आहे. जरा आतमध्ये एकदम काळोख असल्यामुळे आम्ही आत नाही जातात. इथून आम्हाला वर चढायचं आहे. एकदा थोडासा एवढासाच पॅच डेंजर आहे, पण चढलो की मग वर काय नाही व्यवस्थित आहे. तर बघा मित्रांनो, आता हा डेंजर पॅच आम्ही चढायला सुरुवात करतो आहे. तो रोप इथला तुटला होता ॲक्च्युली. तो आता सध्या आम्ही खाली एक तो रोप होता दुसरा लोंबकळत होतो, तो आता असं वर त्या कडीमध्ये टाकून इकडे बांधलेला आहे. म्हणजे तर जरा आम्हाला पकडण्यासाठी व्यवस्थित जागा तयार झालेली आहे पकडून जाण्यासाठी. तर आता पकडून आम्ही असं वर जाणार इथून. मग तिथं पुढे परत रोप आहेत दुसरे, ते असं पकडून वर जायचं. तिथपर्यंत गेलो किंवा पुढचा सेफ रस्ता आहे पुढे. हाच एवढा डेंजर भाग आहे थोडा. तर बघा पार्थने सुरू केलेलं आहे रोप पकडून पुढे जायला. आणि मी पण पार्थला सपोर्ट देण्यासाठी मागून हळूहळू जातो पुढे. मागच्या वेळी पार्थ थोडा घाबरत होता, पण यावेळी पार्थने डेअरिंग केलेली आहे व्यवस्थित. अर्धा डेंजर पॅच पूर्ण झालेला आमचा, थोडासा वरचा भाग बाकी आहे. तसं आता बऱ्यापैकी सेफ आहे. तो जास्त डेंजर भाग पूर्ण झाला आमचा. आता चला वर जाऊया. तर मित्रांनो बघा, खालून असं रोप पकडून या डेंजर पॅचला आम्ही असं वर आलेलो आहोत इकडून. आणि असं वर आलेलो आहोत. अरे पातला बघा आनंद, किती आनंद झाला आहे. तर चला आता इथून वर बऱ्यापैकी आहे, थोडे दगडे आहेत पण व्यवस्थित रस्ता आहे वर जायला. तर मित्रांनो बघा, आता पूर्ण डोंगर चढून आम्ही किल्ला चढून वर आलो आहोत. आनंद होत आहे. पूर्ण किल्ला सर केला आम्ही. आता वर फिरायचा आहे किल्ला. इकडे समोर आमच्या मागे बघा एक मॅप आहे किल्ल्याचा नकाशा लावलेला, आणि त्याच्याच मागे एक मारुतीचं मूर्ती आहे. तर तिथं आपण दर्शन घेऊ थोड्या वेळाने आणि मग बाकी किल्ला फिरूया. तर वर चढून आल्यानंतर हा नकाशा आहे, ते बाजूला ती मारुतीची मूर्ती आहे, मिशीवाला मारुती आहे. त्या पायाखाली एक पनवती आहे. पनवतीला तो पायाखाली चिरट असं दाखवण्यात आलं आहे. आणि हा किल्ले सुरगडचा नकाशा आहे, दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्यातर्फे लावण्यात आलेला आहे. आणि ते किल्ल्याची थोडक्यात माहिती दिलेली आहे. सुरगड हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावून जायला खांब भूमीतील घेरा सुरगड वाडीजवळ असलेला एक महत्त्वपूर्ण गड आहे. शिवरायांनी जे नवीन गड वसवले त्यात सुरगडचाही समावेश होतो. राजाराम महाराजांच्या काळात सुरगड शंकरजी नारायण सचिव यांनी सिद्धीकडून जिंकून घेतला. नंतर इसवी सन 1733मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी सुरगड सिद्धीकडून जिंकून घेतला. त्या काळात सुरगडावर कैदेत ठेवण्यात आलेल्या कैद्यांबद्दल नोंद आढळते. म्हणजे किल्ल्यावर त्या काळी कैदी ठेवायचे शिवरायांच्या काळात. नंतर गडावरील शिलालेखातून असे दिसून येते की गडाचा हवालदार व गड बांधणाऱ्याचे नाव सूर्याजी व किल्ल्याचे सुभेदाराचे नाव तुकोजी हैबत असे होते. इसवी सन 1818मध्ये फेब्रुवारी महिन्यात कर्नल प्रॉथर यांनी हा किल्ला घेतला. 1818मध्ये सर्वच किल्ले इंग्रजांनी ताब्यात घेतले. त्यात हा देखील किल्ला होता. सुरगडावरून दक्षिणेला कुंडलेका नदीचे खोरे, म्हणजे या बाजूला कुंडलेका नदीचे खोरे आणि विश्रामगड उर्फ कुर्डूगड दिसतो. आपण कुर्डूगड जाऊन आलो आहोत. तसेच पश्चिमेला म्हणजे ह्या बाजूला अवचितगड, रोहाच्या जवळ असलेला अवचितगड आहे, असं थोडक्यात माहिती दिली आहे. चला आता मारुतीरायाचं दर्शन घेऊया आपण. तर पार्थ आता मारुतीरायाचं दर्शन घेत आहे ते. तर मित्रांनो, मारुतीरायाचं दर्शन घेऊन आता असं चालत आता मी ह्या बाजूला खाली आलो. तिकडून दक्षिण टोकावर आता आम्ही आलो. आणि दक्षिण टोकावरून दिसणारा खालचा परिसर बघा. समोरच खाली दिसत आहे आपल्याला, ती आहे कुंडलिका नदी. अशी नागमोडी वळणं घेत त्या बाजूने आलेली आहे. दाखवतो तुम्हाला. समोर दिसते ही कुंडलिका नदी अशी त्या बाजूने आलेली आहे. भिऱ्याकडून येते ती अशी फिरत आलेली आहे आणि इकडे पुढे गेलेली आहे त्या बाजूला. आणि तशी मग जाऊन तिकडे रोहाकडे गेली ती. आणि पुढे जाऊन ते समुद्रामध्ये मिळते रेवदंड्याजवळ. आणि याच नदीतून होणाऱ्या व्यापार मार्गावर लक्ष ठेवण्याकरिता हा सुरगड किल्ला बांधण्यात आला. पूर्वीचा काळी जलमार्गाने वाहतूक होत असे. तर हा असा उपयुक्त असा किल्ला होता. इथून जवळच पुढे अवचितगड आहे रोहाजवळ. आणि इथे समोर बघा दिसत आहे कोलाटचं धरण दिसत आहे. मागच्या वेळी आपण गेलो होतो, डोल वहाळ बंधारा, तो देखील इथून दिसत आहे. आणि भरपूर असं लांब अंतरावर इथून निजामपूरजवळ असणार मानगड किल्ला. आणि त्या बाजूला कुर्डूगड किल्ला आहे, पण तो आता इथून एकदम क्लिअर नाही दिसत आहे, तर वातावरण थोडं बुरकट आहे. समोर सगळी अशी तांबडी काठाची रांग दिसत आहे, डोंगर रांग. तर चला तर जरा या बाजूला जाऊ आपण, उत्तर बाजूला. तर तिकडं मारुतीरायाचं मंदिर वर आहे, ते मूर्ती आहे. तिथून खाली खालच्या बाजूला थोडं आल्यानंतर इकडे एक पाण्याची टाकी आहे. बऱ्यापैकी मोठी अशी टाकी आहे, साधारण 10 बाय 15 वर अशी फुटाची टाकी आहे. आणि पाणी देखील आहे बघा त्यात. तर चला आता ह्या बाजूला आम्हाला जायचं आहे. इकडून असं पायऱ्या आहेत वरती जायला. इकडं असं वर चढून जायचं. मग वर तिकडे वाड्याचे अवशेष वगैरे आहेत. तर मित्रांनो बघा, आता दक्षिण बाजूकडील दुसऱ्या बुरुजावर आम्ही आलो आहोत.
मागाशी आपण त्या बाजू बुरुजावर गेलो, समोर जो बुरुज दिसत आहे त्या बुरुजावर गेलो होतो. आणि इथून दिसणारा मग परिसर बघा मित्रांनो. इथून थोडं अंतरावर बघा तैला बैलाचे डोंगर देखील दिसत आहेत. सरसगडवरून दिसत होते तसेच इथून देखील क्लिअर दिसत आहेत. थोडं अंतर जास्त असल्यामुळे कदाचित क्लिअर दिसणार नाहीत. आणि ते वर एक वाड्याचे अवशेष देखील आहेत. तर बघा इथे आहेत ते वाड्याचे अवशेष आहेत. फक्त जोता शिल्लक आहे. आता बाकी वरचं बांधकाम तर पूर्ण ढासळलेलं आहे, काही दिसत नाही. तर आता त्या बाजूला पुढे जायचं आहे आम्हाला अजून. चला वरती जाऊया. पुढे एक शंकराचं छोटे मंदिर आहे, पिंडी आहे, तिथे आम्ही आलो. ते एक बाजूला देखील वाड्याचे अवशेष आहेत, तिथं बघू आपण. जरा दर्शन घेतो आम्ही आधी पिंडीचं. तर बघा ही शंकराची पिंडी आहे आणि तिथे 2 छोट्या मूर्ती आहेत देवीच्या. आणि बाजूला एक जुन्या काळात जातं देखील आहे, तुटलेलं आहे थोडं. धान्य देण्याकरता अशी जाती असायची पूर्वीच्या काळी. शंकर मंदिरापासून थोडं पुढे बाहेर थोडं चढून वर आलं ना, असं दारू कोठार आहे. आणि भिंती तुटल्या आहेत, पण आहेत अर्ध्या भिंती बाकी आहेत. अर्ध्या भिंती तुटलेल्या आहेत त्याच्या. पूर्ण दगडी बांधकाम आहे बघा. अर्ध्यापेक्षा जास्त किल्ला आमचा फिरून झालेला आहे. आणि दुपार देखील झालेलं आहे, त्यामुळे आता भूक लागलेली आहे. तिकडे बघा आम्ही नाश्ता आणलेला करून, इडली सांबार आणि चटणी. दारू गोळा कोठारच्या शेजारीच आम्ही आता सावली ते बसलेलो आहोत इथे. तर चला नाश्ता करून मग पुढे आपण या बाजूला उत्तर बाजूचा किल्ला अजून बघायचा आपल्याला. पटापट नाश्ता करून निघूया. दारूगोळा कोठाराच्या थोडं पुढे आल्यानंतर बघा इकडे कसं सिंहासनासारखं आहे दगडी. इकडे अजून पुढे जायला रस्ता आहे. इकडे 2 पाण्याचे टाके आहेत. पाण्याचे टाके क्रमांक 4 व 5. आणि दोन्ही टाकींमध्ये बघा टाके देखील मोठे मोठे आणि पाणी देखील भरपूर आहे दोन्ही टाक्यात. या बाजूला जायचं आपल्याला अजून उत्तर बाजूला. आणि इकडे देखील पाणी टाकी दगडात खोदलेले दिसते समोर. सुरगड किल्ल्याच्या पठारावर असे भरपूर दगडात कोरलेले पाणी टाकत. हे बघा भरपूर मोठा टाका आहे आणि पाण्याने भरपूरसं भरलेलं आहे. हा एक टाका पाण्याचा सुका आहे. त्या बाजूला एक टाका आहे अजून. इथे शिवकालीन तोफा आहेत, 2 तोफा ठेवलेल्या आहेत. इकडे एक भगवा ध्वज फडकतोय आणि समोर बोर्ड आहे राज सदर. ही समोर दिसते ते राज सदर आहे पूर्वीच्या काळाची. आणि राज सदरेच्या अशा बाजूलाच एक फलक लावलेला आहे. बघूया त्या फलकावर काय लिहिलं आहे. सुंदरसं त्यावर लिहिलेलं आहे, नमस्कार शिवभक्तो, या शिवतीर्थावर आपले स्वागत. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी या गुणाचे स्मरण करा. जय भवानी जय शिवराय. वा सुंदर लिहिलं आहे. आणि समोर एक बुरुज दिसतोय, दगडाने पूर्ण बांधलेला आहे तो. तर चला तर तो आपण बघूया बुरुज. पार बघा एकदम बुरुजाच्या वर चढला आता. आपण पण जाऊया बुरुजाच्या वर आता. आणि ह्या बाजूला बघा पुढच्या बाजूला अजून पूर्ण उत्तर बाजूला तटबंदी आहे. मग व्यवस्थित मजबूत अशी तटबंदी आहे, दगडी बांधकाम. तर जरा बुरुजावर जाऊन येऊया आणि मग पुढे जाऊया आपण. हा वर बुरुज आहे आणि तिथून थोडं खाली आलो. इथे एक असं दगडावर कोरलेलं शिलालेख आहे. पूर्ण म्हणजे हिब्रू भाषेत कोरलेला आहे तो शिलालेख. मोठा दगड आहे आणि त्यावर ते असं कोरलेलं आहे. तर चला आता पुढे जाऊया. इथे एक छोटंसं पाण्याचं टाक आहे, सुका आहे ते पूर्ण. आणि पूर्ण तटबंदी आहे. किल्ल्याची तटबंदी जिथून सुरू होते तिथे तुझ्या बाजूला एक छोटं पाण्याचं टाक आहे, त्यात पाणी आहे. आणि तटबंदीवर जाण्याकरता इथून पायऱ्या आहेत तशा वरती जायला. तर चला पायऱ्याने आपण वर जाऊन बघूया तटबंदीवर. चल पार्थ. हा एक ते छोटा बुरुज आहे, खेळणी बुरुज. पूर्ण गवत वाढलेलं आहे ते. तर मित्रांनो आता सुरगड किल्ल्याच्या उत्तर टोकावर आम्ही आलो. उत्तर टोकाचा हा बुरुज आहे इथे. आणि हा इकडनं येणारा रस्ता आहे, तटबंदीवरून येणारा रस्ता. तर मध्ये तटबंदी ढासळली आहे, त्यामुळे आता आम्ही असं खाली उतरून इकडनं आलो. नाही तर पूर्ण असं वरून येणारा रस्ता इथे. आणि इथून मग खाली उतराय पायऱ्या आहेत. पुढे पाण्याचं टाका देखील आहे. पायऱ्या संपल्या की पाण्याचं टाका तसं पाणी नाही त्यात सुकं आहे. तर चला आता बहुतेक किल्ला आमचा सर्व झालेला बघून आधी दिसणार परिसर जरा दाखवतो तुम्हाला. हा समोर दिसत आहे पूर्ण सुरगड किल्ला. आणि समोर जी खिंड दिसत तिथूनच आम्ही वर आलो. तिथं डेंजर पॅच होता, तर चढून आम्ही वर आलो. त्याच बाजूला समोर कुंडलिका नदी दिसते. समोर तो धरण आहे कोलाटचा, डोलवाड बंधारा. असं पूर्ण या बाजूला खाली मुंबई गोवा हायवे देखील दिसत आहे. खामगाव आहे तिथे पूर्ण हा मुंबई गोवा हायवे. समोर भरपूर लांब असा रोहा दिसतोय. आणि या बाजूला अवचितगड किल्ला. आणि असं या बाजूला हे काय ते पार तैला बैलाची डोंगर. आता इथून दिसत नाही, ते थोडं मध्ये डोंगर आहे, त्या बाजूने स्पष्ट दिसत होते. आणि पूर्ण किल्ल्याची तटबंदी. तर चला आता पूर्ण आमचा किल्ला जायला पाहून आता आम्ही पुन्हा खाली जायला निघतोय. तर मित्रांनो अशा प्रकारे किल्ला उतरून आम्ही पूर्ण आता खाली आलो. आणि समोर बघा किल्ला दिसतोय, सुरगड किल्ला. तर साधारण किल्ला चढायला 1.5 तास लागतो आहे गावापासून. आम्ही पाहुण्याकडे चालू केलं, किल्ला चढा 12:15 किल्ल्यावर पोहोचलो. किल्ला फिरलो, साधारण 1.5 तास लागला. नाश्ता वगैरे केला, 1.5 तास 2:45ला निघालो. आणि ते 2:45 वाजायला आले, 1 तास लागतो खाली यायला पटापट. तर चला आता पूर्ण किल्ला बघून जायला व्यवस्थित चांगला मस्त किल्ला होता, सुंदर. आणि आता घरी जायची वेळ जाईल. तर चला मित्रांनो आता हा व्हिडिओ देखील आपण इथे संपूया. आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो.
धन्यवाद.